नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आता समोर आपण बघताय हा पालीचा नवीन नूतनीकरण झालेला बस स्टँड। पूर्वी या ठिकाणी अतिशय छोटासा असा एक बस स्टँड होता, आता एक मोठा बस स्टँड इथे तयार केला आहे। आणि आता आपण पालीतनं पुढे जातोय लांजाकडे। पाली ते लांजा या रस्त्याचं आता मधलं काम कुठपर्यंत आलं ते आपल्याला बघायचं आहे। माझ्या अंदाजाने एक 3-4 महिन्यापूर्वी आपण पावसाच्या दरम्यान तिकडे एक चक्कर मारून आलो होतो, त्यानंतर आपण गेलो नाही आहे। आज आता बघूया। पालीतनं पुढे येता इथे बघा उजव्या हाताला पिलरचं काम स्पीडने चालू आहे। आपण जातोय ती लेन गोव्याकडची आणि पलीकडची लेन आहे ती मुंबईकडची, दोन सेपरेट लेन ठेवून दिल्या आहेत। पालीचा जो पूर्ण ब्रिज व्हायचा आहे तो पूर्ण ब्रिज इथे येऊन खाली उतरेल, पाली गाव पूर्णपणे बायपास होईल। भविष्यामध्ये तुम्हाला पाली गावामध्ये जायला लागणार नाही। ज्यांना पालीचा वडा खायचा आहे, पालीच्या बस स्टँडजवळ एक वड्याची गाडी आहे, ती फेमस वडा आहे, त्यांना पाली गावात यावं लागेल। आणि आता पाली गाव स्किप करून आता आपण जाणार। पालीतनं पुढे आल्यानंतर ही डाव्या हाताची लेन झालेली आहे व्यवस्थित। मागच्या वेळी ह्या लेनचं काम थोडं झालं होतं, काही ठिकाणी अर्धवट होतं, पण आता ही पूर्ण झालेली दिसते लेन। डाव्या हाताच्या लेनचं काम पण झालेलं आहे, फक्त आता तिथे माती घातलेली आहे, त्याच्यामुळे रस्त्यावर माती आहे। साफसफाईचं काम थोड्या दिवसात होईल आणि मग ती लेन पण चालू होईल। मागच्या वेळेला आपण इथून पुढे उजव्या हाताच्या लेननी जात होतो, डाव्या हाताच्या लेनचं काम चालू होतं। आता उजवीकडे लेन त्यांनी बंद ठेवली आणि डावी लेन चालू करून दिली आहे। डावी लेन पूर्ण झालेलं आहे काम। डिवायडर्सना मध्ये जी झाडं लावायची त्याच्यासाठी माती घालण्याचं काम चालू आहे, त्यामुळे नाही म्हटलं तरी थोडी माती रस्त्यावर येते। पलीकडच्या बाजूला जास्त प्रमाणावर माती रस्त्यात आलेली आहे। आणि आश्चर्याचा एक चांगला सुखद धक्का, रस्ता अतिशय उत्तम कंडिशनमध्ये, कारण आत्ता आपण जातोय हा रस्ता डांबरी आहे। लगेच टायरचा आवाज कमी झाला, नाहीतर टायरचा आवाज येतो सिमेंट रोडवर, इथे आता टायरचा आवाज जवळजवळ गेला। काच सगळी आपली बरबटली होती धुळीने, जरा साफ करून घेतो। असे जर सगळे रस्ते झाले असते डांबरी रोड तर खरोखर मजा आली असती। डांबरी रोडला बघा घर्षण कमी होतं, त्याच्यामुळे आवाज कमी आहे। सिमेंटच्या रोडवर घर्षण जास्त होतं, त्याच्यामुळे टायरचा आवाज जास्त येतो, आतमध्ये चांगलाच जाणवतो आवाज। हा रस्ता जवळजवळ कुठपर्यंत डांबरी आहे तो बघूया आपण। गावातले रस्ते शहरातले रस्ते असे कधी होतील असा एक मला प्रश्न पडतो। पलीकडची लेन जी आहे ती पण माझ्या मते डांबरीकरणच झालेलं आहे, तिथे पण सिमेंटचा रोड नाही आहे पलीकडच्या साईडला। हे दोन्ही पॅच इथे डांबरी आहेत आणि आता इथे डांबरी रोड संपला इकडचा, लगेच आवाज सुरू झाला टायरचा। पलीकडचा रोड मात्र डांबरी आहे अजून। आता 4:05 झाली आहेत, आपण मठ या गावाजवळ येऊन पोचलोय। 33 डिग्री टेम्परेचर आहे इथे, मगाच्या पेक्षा 1 डिग्री कमी झालं एवढंच। इथे थोडं
पुढे गेलं एक नवीन छानसं मंदिर आहे, लक्ष्मीपल्लीनाथ, आमचा कुलस्वामी त्याचं मंदिर आहे. त्याचा एक व्हिडिओ मी पूर्वी बनवलेला आहे. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी व्हिडिओ लिस्टमध्ये जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. हे बघा, इथे डाव्या हाताला मंदिर आहे, श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथ मंदिर मठ. आता ही लेन इथे संपली. पुढे घाटात जाण्यासाठी आपल्याला उजव्या हाताने लेन तयार झालेली दिसते, त्या लेननी जायचं आहे. त्यामधला थोडासा पॅच राहिला आहे कारण पुढची लेन झालेली दिसते. कदाचित इथे नंतर हे मोहरीचं वगैरे काम निघालं असेल, त्याच्यामुळे त्या ठिकाणचा मधला पॅच सोडून दिलेला आहे, अजून व्हायचा आहे पूर्ण. आणि इथे आता परत नवीन रोड आपल्याला मिळतो घाटीमध्ये. इथे बघा, संरक्षक भिंती उजव्या हाताला आहेत, पण वरनं जर मोठी दरड आली तर ती त्याच्यावरनं पलीकडे रस्त्यावर येणार आहे. आणि पावसाळ्यामध्ये थोड्या दरडीचे प्रमाण इथे असू शकतं. थोडंसं पावसाळ्यात ह्या रोडवर गाडी चालवताना काळजी घ्या. हे मी तर प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, जिथे मातीचे डोंगर फोडलेत तिथे थोडी काळजी घेतलेली केव्हाही चांगली. कारण पावसाळ्यामध्ये माती फुगून बाहेर येते आणि तीच दरड म्हणून आपण त्याला म्हणतो, ती कोसळते बाहेर. हा जुना रस्ता आपला होता तोच अजून आहे. डाव्या हाताला दरीमध्ये भराव घालून रस्ता करण्याचं काम चालू आहे. ही मोठी जी वळणं आहेत 2-3 इथली, ती वळणं स्किप होणार आहेत आणि हा रस्ता इथनं डाव्या हाताने बाहेर येईल. हा मधला पॅच थोडा खराब आहे. आता आपल्याला इकडनं जायचं डायव्हर्जननी का काय ते कळत नाही. पलीकडचा रस्ता झालेला दिसतोय, पण तिथे काहीच बोर्ड नाही लिहिलेला डायव्हर्जन घ्या वगैरे. मोटरसायकलवाला उजव्यात लेननी गेला, आपण पण त्याच्या मागनं उजव्या लेननीच चाललोय. डावी लेन इकडे डांबरी रस्ता दिसतोय आणि झालेलं दिसतंय काम त्याचं. फक्त तिथे बोर्ड काहीच लिहिलेला नाहीये. पुढे रस्त्याचं काय झालं काय कळायला मार्ग नाहीये. तो रस्ता ओपन अजून झालेला दिसत नाहीये बहुतेक. आपण जातो तो रस्ता बरोबर आहे, पण तिथे काहीतरी बोर्ड लिहिणं आवश्यक आहे. एखाद्याला समजलं नाही तर तो या रोडने आत घालेल गाडी. पुढे त्याला बाहेर यायला कदाचित जागा असेल, नाही असं नाही, पण नसेल तर तो तिथे कुठेतरी ब्लॉक होईल. हा इथे रस्ता संपला आहे. आहे जागा होती म्हणजे आपल्याला तिकडनं जाता आलं असतं, काही प्रॉब्लेम नव्हता तसा. असो, काय काय ठिकाणी असे बोर्ड आवश्यक असतात, ते लिहिले जात नाहीत आणि मग थोडंसं बाचकायला होतं ड्रायव्हर्सना. आणि बऱ्यापैकी ते स्पीड घेऊन आलेले असतात आणि अशाला पटकन मग तिथे डिसिजन घेता येत नाही. जशी फ्लोमध्ये गाडी जाते तसेच ते पुढे ढकलतात. इथे घाटीतलं काम मात्र जरा थंडावलेलं आहे, अजून काही दिसतच नाही आहे. पण उजव्या हाताचा डोंगर आहे तो दगडाचा आहे. फोडण्याचं काम झालेलं दिसतंय, पण रस्त्याच्या कामाची कुठे अजून सुरुवात दिसत नाही इकडे. घाटी उतरून आपण आलो. पुलाचं काम कुठपर्यंत आलं ते बघूया. इथेही काही नाही आहे अजून. पुलाचं काम पण जशाच तसं आहे, काही डेव्हलपमेंट नाही. कित्येक वर्ष तो पूल असाच अर्धवट बांधून ठेवलेला आहे. इथे पुढे रस्त्याच्या कामाची मात्र सुरुवात झालेली दिसते, कारण
जुना रस्ता आपला पलीकडे उजव्या हाताला आहे तो बंद केला आहे आणि इथे आता बघा आहे नवीन रोड डावी लेन झालेली आहे, त्याच्यावरनं आता आपल्याला जायला मिळतं आहे. पलीकडच्या लेनचं काम अजून सुरू नाही आहे, लगेच आता माझ्या अंदाजानं होईल ते, कारण का ट्रक्स वगैरे तिथे येऊन थांबलेत. हा पॅच इथे एवढाच आहे, मध्ये आता परत रस्ता जुना होता तो झाला. त्याला हॉटेलमध्ये जायचे, त्याला जाऊ द्या. पुन्हा आपण आलो जुन्या वळणाच्या रस्त्यावर. छोट्या गाड्या किंवा रिक्षा चालक यांना खूप इथे त्रास होतो अशा रस्त्यांवर. त्यांना खूप सावकाशाने जपून जावं लागतं, कारण त्यांची सस्पेन्शन तेवढी स्ट्रॉंग नसतात. त्यांचं नुकसान झालं तर ते एकदम मोठं नुकसान होतं. आणि परत हा नवीन रस्ता आला. डाव्या हाताचा इकडचा रस्ता पण डांबरी आहे, डावी लेन जी झाली ती डांबरी केलेली आहे. इथे पण अजून कामाला काही मोठी प्रगती नाही. मागच्या वेळी जेवढं होतं तेवढंच दिसतं हा मधला पॅच. आपल्याकडे एक मी बघितलं, मात्र कुठलंही सरकारी काम असू देत, दिलेल्या मुदतीत कुठलंही काम होत नाही. आणि अशा ठेकेदारांवर कारवाई झाल्याचं पण काय ऐकिवात नाही कुठे. कामाला उशीर झाला, टेंडर भरतो त्यावेळेला त्या कामाची मुदत ठरलेली असते, तर इथे मुदत वगैरे काय कोण बघतं, काय करतात काय परमेश्वराला ठाऊक. आणि मग एखाद्या ठेकेदाराने जर काम व्यवस्थित मुदतीत पूर्ण नसेल केलं तर त्याच्यावर कुठची कारवाई झालेली ऐकिवात नाही. इथे स्पीडगन लावून बसलेले आहेत. RTOची गाडी उभी आहे. गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या गाड्यांना चेक करतायत. हा थोडा माझ्या मते चुकीचा स्पॉट त्यांनी लावला आहे, कारण इथे वळणामध्ये एवढ्या स्पीडनी एकदम कोण येणार. असो, मध्ये एकाने मला म्हटलं होतं की RTO असेल किंवा वाहतूक पोलीस असतील दबा धरून बसतात. त्याच्यावर माझं मत असं आहे, तसंच बसायला पाहिजे. त्याच वेळेला नियमांचं उल्लंघन करणारी लोक सापडतील. जे नियमात आहेत, समजा 80चा स्पीड आहे आणि 80च्या स्पीडने किंवा 80पेक्षा कमी स्पीडने जात आहेत, त्यांना काय भीतीचं कारण नाही किंवा काही प्रॉब्लेम पण नाही. पण जे ओव्हर स्पीडिंग करतात, 100च्या स्पीडला गाड्या पळवत आहेत 80चं लिमिट असून, त्यांना मग पकडणार कसं तुम्ही. समजा त्यांच्यासमोरच अशी गाडी किंवा हे लावून बसलो कॅमेरा, त्यांनी बघितलं तर ते लगेच स्पीड कमी करतील तेवढ्यापुरता, परत पुढे जाऊन ते स्पीड वाढवणार आहेत. असे जे बसतात ते माझ्या मते अतिशय योग्य काम करतात. तर जे नियम तोडू मंडळी आहे ही सगळी कचाट्यात सापडेल, तोपर्यंत सापडणार नाही.
आता पुढच्या घाटामध्ये आता आपण आलो आहे आणि घाटामध्ये काय काय केलं आहे आपण बघूया. डाव्या लेनला इथे बऱ्यापैकी रस्ता चांगला केला आहे, पण वळण तसंच ठेवलं आहे. इथून पुढे तो कसा जाणार आहे मला अजून ते कोड आहे काही समजत नाही आहे. आणि इकडनं पण आता हा डोंगर बघा पोखरला आहे थोडा, हा असाच नेणार आहेत का डोंगर पोखरून आता सरळ वरती जाणार आहेत ते काय समजत नाही आहे मला. ही वेरळची घाटी आली, मगाची होती अंजनारीची घाटी, आता ही आली वेरळ घाटी. मोठे मोठे ट्रक या कंटेनर घेऊन जाणारे ट्रक्स या अशा घाटीतनं पूर्वी प्रवास करायचे. अजून एक काही वर्षांनी जी पुढची येणारी पिढी आहे त्यांना जर हे सांगितलं तर ते आपल्याला खोळ्यात काढतील. ते मला कौतुक वाटतं त्या ड्रायव्हर लोकांचं, म्हणजे त्यांचं स्किल कसं असेल, ड्रायव्हिंग स्किल ज्याला आपण म्हणतो. आता इथे बऱ्यापैकी सगळं फोडून झालं आहे, हा रस्ता इथूनच जायचा आहे. हे बघा इकडनं डाव्या हाताचा सगळा डोंगर साफ करून झाला आहे पूर्ण फोडून. काय मगाशी जो आपण चढात तिथे डोंगर फोडलेला फोडायला घेतलेला बघितला, माझ्या अंदाजाने तिथून रस्ता वर येणार आहे. त्याचबरोबर इथे उजव्या हाताला सुद्धा मध्यंतरी सगळं सपाटीकरण आहे बघा, इथे सपाटीकरण वगैरे झालेलं आहे. डाव्या हाताला पण काम दिसतंय, त्यामुळे नेमकं काय कशी प्रोव्हिजन आहे तेच लक्षात येत नाही आहे. असो, आपण पुढच्या प्रवासाला निघूया. माझे व्हिडिओ आपल्याला जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्रायबर्स अजून थोडे कमीच आहेत, ज्या प्रमाणात वाढायला पाहिजे तेवढे दिसत नाहीत. तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना पण सांगा. आपल्या कमेंट्स काय असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा. उजव्या हाताची लेन थोडं समय फक्त एक खडीचा जो बेस असतो तेवढा करून झाला आहे, पुढचं काम काही नाही आहे इकडे. डाव्या हाताचा रस्ता हा डांबरीकरण केलेला आहे, त्याच्यावर रस्ता होणारे सिमेंटचा का काय ते माहिती नाही, पण डांबरीकरणाचा रस्ता दिसतो. डांबरी पण या रस्त्याचं टेक्स्चर बघितलं तर रफ ठेवलं आहे अजून, त्यामुळे मला जरा अंदाज येत नाही आहे याच्यावरती हा म्हणजे फायनल आहे का याच्यावरती सिमेंटचा रस्ता होणार आहे. माझ्या अंदाजाने याच्यावर सिमेंटचा होणार आहे रस्ता असं दिसतंय. आता इथे कुठे देवदे फाटा, मला वाटतं हा बघा हा ट्रक वळतोय, हा देवदे फाटा. इथून तुम्ही रत्नागिरीमध्ये जाऊ शकता आणि हा रोड एकदम चांगला आहे, त्यामुळे इकडची सगळी कामं स्किप करून तुम्ही इकडनं जाऊ शकता. इकडनं तुम्हाला पावसला पण जाता येतं आणि रत्नागिरीला पण जाता येतं. हे पावसच्या चढामधनं उजवीकडे तुम्हाला रत्नागिरीला वळता येईल, किंवा इथून थोडं पुढे गेलात या रस्त्याने आतमध्ये की उजव्या हाताला एक चांदेराई रोड लागतो, तिथे विचारा कोणाला आहे. चांदेराई रोडनी तुम्ही चांदेराई पोमेंडी या मार्गे रत्नागिरीत येऊ शकता. तो रोड जास्त जवळचा आणि चांगला आहे. पावस मार्गे म्हणजे थोडं अंतर वाढतं, बाकी काही नाही. ज्यांना रत्नागिरीला जायचं आहे त्यांनी ह्या रोडनी जायला हरकत नाही, पुढचं सगळं काम स्किप करता येईल तुम्हाला.
इथे मात्र बऱ्यापैकी काम झालेलं आहे. हा बहुतेक फायनल रोड असावा असं दिसतंय. उजवीकडची जी लेन आहे त्या लेनला सुद्धा डांबरीकरण झालेलं आहे दिसतंय. मग त्याच्यावरती बहुतेक सिमेंट येणार आहे असं वाटायला लागलंय मला. काही गोष्टी आहेत काय काय ठिकाणी कसं, एक तर पूर्ण सिमेंटचा रोड असेल तर ठामपणे सांगू शकतो की याच्यावर सिमेंट येणार आहे. पण इथे जर बघितलं तुम्ही आत्ताच्याच पॅचमध्ये या पालीपासून पुढे मधला एक पट्टा पूर्ण डांबरी होता, परत काही ठिकाणी सिमेंट आलं. त्यामुळे नक्की समजत नाही काय होणार आहे. आता इथून पुढे बघा डांबरी रस्ता आला. पूर्वीचा रस्ता आपला खालून होता, ते वरचं सगळं आता काम झालंय. त्यामुळे आता डांबरी रोड इथे आला. माझ्या अंदाजानं आपल्याला येऊन 3-4 महिने झाले असतील. 4 महिन्यात एवढं काम झालं म्हणजे या पुलाचं काम वगैरे संपलंय. आणि ओव्हरब्रिजचं काम मात्र वरती रस्त्याचं झालेलं नाही, खडबडीत अजून. बाकीचं कनेक्टिंग रोड व्यवस्थित झालाय. पुढचा सुद्धा बघा कनेक्टिंग रोड सगळा कंप्लीट आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्रास नाही होणार. याने आपल्याला सिग्नल दिला डावीकडे वळायचंय का काय करायचंय इथे काही समजायला मार्ग नाही. डावी सिग्नल दिला आणि सरळ गेला तो. गंमत केली नव्हतं त्यांनी. रोशन कर देंगे उजियालों को. आता रोडवर ट्रॅफिक आहे बऱ्यापैकी. चला, पण एक मस्त गुळगुळीत रस्ता मिळालाय. पलीकडच्या रोडचं पण काम बऱ्यापैकी आटपलंय. पुढच्या घाटीमध्ये आता रस्त्याचं थोडं काम झालेलं दिसतंय. एक साईड, एका साईडचं काम सुरू आहे. इथे खड्डे मात्र खड्डे भरपूर मध्ये आहेत. रात्रीचा प्रवास करणाऱ्यांसाठी सूचना. आणि बऱ्याच वेळेला रात्री हे खड्डे समजत नाहीत आणि चांगला रस्ता मिळाला म्हणून आपण स्पीड घेतो आणि अचानक पुढ्यात असा मोठा खड्डा येतो. या मधल्या पट्टीत इथे जरा कामं चालू आहे, त्याच्यामुळे इथे खड्डे सांभाळा. उजवीकडच्या भागात इथे मातीचा लेअर करून झाला आहे. आता वरती खडी आणून टाकली, म्हणजे खडीचा लेअर होईल. पुढचा पट्टा जो आहे त्याचं काम मात्र झालेलं दिसतंय. फक्त काय धुवायचा राहिला आहे, बाकी रस्ता झालाय. धुवून काढायचा आहे सगळी मातीवर. ह्या रूटवरती पाली सोडल्यानंतर तशी गावं कमीच होती. बस स्टॉप सुद्धा असला तर एखाद दुसरा मध्ये होता, आठवत नाही मला. आणि आता हायवे झाल्यावर तर काहीच समजणार नाही. पूर्वी जरा असं एखाद दुसरं टपरं म्हणा किंवा घर वगैरे काहीतरी दिसायचं तिथे. गुगल मॅप लावून जर आपण गेलो, गुगल मॅप आहे किंवा त्याच्यावर आता एक दुसरं आणखीन भारताने तयार केलेलं एक ॲप्लिकेशन आलं आहे मॅपल. ते पण वापरून बघा. गुगल मॅपपेक्षा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. आणि ट्रॅफिकचा वगैरे जो भाग असतो एक की कुठे जास्त ट्रॅफिक आहे, ब्लॉक झालं आहे किंवा नाही, ट्रॅफिक जॅम म्हणतो आपण, मॅपलवरती चांगलं दाखवलं जातं आहे. तर मी बऱ्याच वेळेला मॅपल वापरतो आहे. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा. आणि पूर्णपणे भारतीय सॉफ्टवेअर आणि ॲप आहे. मोबाईल ॲप पण आहे आणि त्यांची वेबसाईट पण आहे मॅपलची.
थोडं आणि त्यांचं काम झालं त्याच्यावरती. गुगलपेक्षा चांगलं आपल्याला एक मॅपिंग मिळू शकेल, रूट मॅप व्यवस्थित मिळतील. सध्या कामं चालू आहेत त्यांची, त्यांच्यासुद्धा व्हॅन फिरत आहेत मॅप बनवण्यासाठी. लाईव्ह मॅप जे असतात त्यांचं रेकॉर्डिंग काढणं चालू आहे. आणि आता लांजा वस्ती इथनं सुरू झाली. मोठ्या मोठ्या बिल्डिंग समोर आल्या. ऊंची है बिल्डिंग लिफ्टेरी बंद है, कैसे मी आऊ, जुनं गाणं आठवलं. इथे शहरात सुरुवातीला हा भाग जो आहे इथे मात्र अजून काही डेव्हलपमेंट नाही आहे तसंच आहे. मेन म्हणजे मला लांजा सिटीमध्ये काय काय झालंय बघायचं आहे. तिथलं पिल्लर, इकडचे पिल्लर उभे राहिलेले दिसत आहेत बघा. काहीच नव्हतं त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी काम दिसायला लागलं इथे. ओके, बऱ्यापैकी पिलर सगळे घालून झालेत. पिलरचा जो पण बेस म्हणतो तो सगळा रेडी झालाय. हे काकासाहेब मध्येच का उभे राहिले ते राहिले. आता सिग्नल न देता निघाले. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थांबा. ते सुद्धा मोबाईलवर गप्पा मारतायत. एवढा मोबाईल महत्वाचा आहे तर एका साईडला गाडी लाव आणि काय ते मोबाईलवरती गप्पा मार, मग गाडी चालव. स्वतःला टेन्शन, दुसऱ्याला टेन्शन. हे पिलर्ससाठी स्ट्रक्चर जे असतं ते उभं झालंय. मध्ये माझ्या मते पिलरचं अजून काम नाही आहे मधला भाग. जुना रस्ता तिकडनं वरून होता, त्याच्या हा आता साईडने इकडनं डायव्हर्जन काढून रस्ता दिलाय. पण बऱ्यापैकी पिलर्स उभे राहिलेले दिसत आहेत. फक्त सर्व्हिस रोड अतिशय खराब कंडिशनमध्ये आहे. पूर्ण खडबडीत, त्याच्यामध्येच खड्डे. सगळीकडे धुळीचं साम्राज्य. त्याच्यात मध्येच पाणी घालायला आलाय. जेवढासा रस्ता त्याच्यात अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता ब्लॉक करून ठेवलाय. इकडे पुढे मात्र सिटीत प्रॉपर अजून तेवढं दिसत नाहीये. नुसत्याच सळ्या घालून झालेल्या आहेत पिलरच्या. ते सुद्धा स्टील वर्क सगळं पूर्ण नाही दिसत आहे, असं अर्धवट झालेलं आहे. लांजातला पेट्रोल पंप डाव्या हाताला. आणि हा लांजाचा बस स्टँड डाव्या हाताला. इथे अजून
काय काय पिलरचे खड्डे मारण्याचं काम पण सुरू आहे. हे बायकर गँग आपल्या पुढे चाललेली आहे. पुणा पासिंगच्या बाईक दिसतात, म्हणजे माझ्या अंदाजान पुणा टू गोवा असं ट्रॅव्हल करतायत. मजा असते बाईकवरनं फिरायला. आता लांजा शहर आपण मागे टाकलंय. हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो. पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे, माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. चॅनल अजून कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळे व्हिडिओ असे बनवत असताना थोडी मेहनत पण असते, खर्चही असतो. पूर्ण व्हिडिओ बघितला गेला तर आम्हाला जरा बेनिफिट असतो त्याचा आणि बरं पण वाटतं की सगळा व्हिडिओ बघितला. काही जण थोडासा व्हिडिओ बघतात, म्हणजे 20 मिनिटाचा व्हिडिओ केलेला असेल तर जेमतेम 2 मिनटं बघतात, पुढे ढकलत बघतात. या काही बाईक इकडच्या दिसत आहेत. रायगड मुंबई पासिंग दिसतंय, ठाणा वाटतं. मोठी गँग दिसते. असो, ते त्यांच्या वाटेला गेले, आपण आपल्या वाटेला निघूया. आता आपण जातोय हा लांजाचा मूळ रोड. ह्या रस्त्याने सगळं ट्रॅफिक पूर्वी जात होतं. आता मध्ये पिलरचं काम झालं, ब्रिज उभा राहिला. हे 2 साईडचे जे रस्ते असणार आहे सर्व्हिस रोड होतील. ज्यांना लांजातल्या लांजात इकडनं तिकडे जायचं आहे किंवा बाहेरून येणाऱ्यांना ज्यांना लांजामध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी रोड असतील. बाकी सगळं ट्रॅफिक पुलावरनं जाईल. त्या लांजाला एक मोठी बाजारपेठ होती आणि एक मोठा फूड हब झालेला होता की बऱ्याच गाड्या इथे थांबायच्या आणि खाद्यपदार्थ इथनं घेऊन जायच्या. अगदी फार नाही तर मी वडापाव वगैरे असलं सगळं इथे घेऊन पुढे जायचे. नाही म्हटलं तरी थोडासा त्यांच्यावर परिणाम होणार. पूल झाल्यानंतर खाली कोण उतरणार नाही, तर पुलावरनं पटकन पुढे पास होतील. हायवेचा हा एक छोटासा तोटा म्हणायला हरकत नाही. हे पूर्वी गावातून पूर्वीच्या गाड्या जायच्या आणि त्याच्यामुळे गावातल्या लोकांना नाही म्हटलं तरी थोडा रोजगार उपलब्ध होत होता. आता इथे असे पूल झाल्यामुळे ही गावं सगळी स्किप झाली आणि त्याच्यामुळे काय होतं आहे की गावातनं जो रोजगार होता पूर्वीचा तो थोडासा कमी होईल. आता बिझनेस असे कोणाचे तेजीत चालतील की जे रोड साईडला आहेत, ज्यांनी हायवे लगत जागा घेतल्या त्यांचे बिझनेस थोडेसे तेजीत झालेत. कारण त्यांनी आता त्या ठिकाणी हॉटेल्स, दुकानं वगैरे अशी चालू केली आहेत. त्या शेवटी जाणारा प्रवासी जो आहे, टुरिस्ट असेल, तो शक्यतो अशा ठिकाणी थांबेल. आता कारण गावात उतरण्याची तशी वेळ त्याच्यावर येणार नाही. थोडासा परिणाम हा होणारच आहे. आता जीवनचक्र काय थांबत नाहीत, चालतंच ते पुढे पुढे. पण मला एक याच्यावरनं एक किस्सा सांगावा असा वाटतो की पूर्वी सावंतवाडीतनं गाड्या पुढे जायच्या. सावंतवाडी बायपास ज्यावेळी नव्हता त्यावेळी सर्व गाड्या सावंतवाडी पुढे इंसुली घाट आणि तिथून पुढे बांद्यात बाहेर पडायच्या. त्यावेळी तिथे सावंतवाडीत एक मोठा बिझनेस होता. सगळेजण तिथे थांबायचे खायला वगैरे. पण जेव्हा सावंतवाडी बायपास सुरू झाला त्यावेळेला मात्र नाही म्हटलं तरी बिझनेसवर परिणाम झाला.
आणि अनेकांनी आपल्या टपऱ्या बाहेर हायवेला आणल्या. आता ज्यांना सावंतवाडीत जायचंच आहे ती लोक जातात, पण अदरवाईज मुद्दामून कोण सावंतवाडीत जात नाही आहे, बायपासने सरळ पुढे जातात. त्या बऱ्याचशा शहरांची किंवा गावांची अशी अवस्था थोडीफार झालीच. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आजपर्यंत आपण केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचा पुन्हा एकदा आभार. हा व्हिडिओ थांबवतो इथे. धन्यवाद.